तर आज मी तुम्हाला हा जो ओवा आहे त्या ओव्यापासून आपल्याला म्हणजे आपल्या छातीत जर कप असेल तर तो कप मोकळा होण्यासाठी या ओव्याची बिडी तयार करून पिल्याने आपल्याला मदत होईल. तर ती बिडी कशी करायची तुम्हाला सांगतो. तर मी ऑलरेडी बनवलेली आहे. तर याला काय असा पेपर घ्यायचा आहे आणि पेपरला असं त्या पद्धतीने असं बिडीसारखा आकार घेऊन घ्यायचा आहे. ते दाखवतो तुम्हाला. ही अशा प्रकारची बिडी बरोबर आहे. आणि यानंतर दोरीने बांधून घ्यायचं. ते बघा हे मी असं बनवून घेतलं आहे आणि याला दोरीने बांधून घेतलं हे तुम्हाला फक्त दाखवलं आहे. त्याला साईडला ठेवतो सध्या. आणि हा ओवा आहे या ओव्याला त्याच्यामध्ये टाकून देते. बघा ओवा दाखव समोर आणलं बघा. हां ठीक आहे ओवा आहे याला असं याच्यामध्ये टाकून द्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं. व्यवस्थित भरलेलं आहे. मित्रांनो ही जी बिडी पिल्यानंतर आपल्याला आपल्या छातीतील कप मोकळा होतो आणि हे जे ओवा आहे हे आपला घरगुती उपाय आहे आणि ज्याला सहन होईल त्यानेच हा उपाय म्हणजे एकदा करून बघायचं. जर तुम्हाला बरं वाटलं तरच तुम्ही पुन्हा करू शकता. जर तुम्हाला वाटलं नाही चुकीचं आहे मला त्रास होते तर तुम्ही हे करायचं नाही. मित्रांनो ज्याला सहन होईल त्यानेच हा उपाय पुढे करावा. आणि हे आपले म्हणजे आपले आईवडील आपले आजी आजोबा करायचे म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हा उपाय आहे. यूट्यूबला पण तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. असं मीच नाही का मी करतोय माझ्यासारख्या अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. मी फक्त ओव्याचं करतो. याच्यामध्ये काही लोक लवंग आणि इलायची ठेचून पण टाकतात. असं वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर मला ही माहिती मी ती तुम्हाला दाखवते. आणि दूर नाकातून निघलं पाहिजे मित्रांनो. बघा दाखवता कसं मुंगे येते डायरेक्ट असं झंझणल्याने होते. परंतु तुमचा जो कप आहे छातीतील तो अगदी मोकळा होतो. तुम्ही एक वेळेस अवश्य करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.